पुढारी म्हणून पुढारी या नात्याने ज्यावेळेस आम्ही लोकांकडे पाहतो त्यावेळेला लोकांच्या 3 गोष्टीवर आपला कंट्रोल असतो. नंबर 1 त्याचं शरीर, आत्मा आणि प्राण. हॅलो, म्हणून पुढारीपणामध्ये येण्या अगोदर किंवा पुढारी होण्याची इच्छा असताना आम्ही ही गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे. व्हेरी सिरियस बिझनेस. ही खूप गंभीर बाब आहे, अतिशय गंभीर बाब आहे. कारण आपला एक चुकीचा निर्णय एखाद्याच्या आत्म्याचा नाश करू शकतो. आणि पुढारीपणाच्या चांगल्या आणि उत्तम उदाहरणाने खरी आत्मदेवाचा पद्धती. हॅलो, दोन परिणाम आहे. पुढारीपण, योग्य पुढारीपण आणि चांगलं पुढारीपण देवाचा गौरव प्रगट करणारी गोष्ट. म्हणून पुढारीपण हे खूप महत्वाचं आहे. आणि पहिले तिमोथेय, दुसरे तिमोथेय आणि तिथाचे पत्र हे सर्व प्रकारचे पत्र जे आहे हे पुढारीपणाचं प्रशिक्षण देणारी गोष्ट आहे. सगळ्याच गोष्टी आपण इथे पाहणार नाही, परंतु जे आज कमिटीमध्ये येऊ इच्छितात येणारे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी विशेष करून मला एनकरेज करायचं आहे. तुम्ही पहिले तिमोथेय, दुसरे तिमोथेय आणि तिथाचे पत्र हे 3 पुस्तकांचा जरूर अभ्यास करा. ते तुम्हाला पुढारीपण करण्यासाठी प्रशिक्षण देतील, प्रेरणा देतील, उत्तेजन देतील, मार्गदर्शन करतील. कारण हे महत्वाचं आहे देवाच्या, आणि देवाचं काम जे आहे देवाच्या पद्धतीने झालं पाहिजे, जगाच्या पद्धतीने नाही. कारण जगाच्या पद्धतीने व्हायचं असतं तर देवाने फार ज्ञानी, विद्वान, पंडित लोक निवडले असतात. पण देव त्या लोकांना निवडतो जे लोक देवाचं काम देवाच्या इच्छेने पूर्ण करतात. आणि जर आम्ही देवाच्या कार्य देवाच्या इच्छेप्रमाणे आणि देवाला पाहिजे तसं जर पूर्ण करत नाही तर आम्ही देवाचे विरोधक करतो. म्हणून ही फार गंभीर गोष्ट आहे की देव या ठिकाणी आम्हाला सांगतो. आणि म्हणून पुढारीपणामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत त्याच विषयी आपण पाहणार आहोत. पहिली गोष्ट आपण पाहूया, परमेश्वर देव पुढारीपणासाठी कोणाला निवडतो व तो त्या व्यक्तीमध्ये काय पाहतो किंवा काय असलं पाहिजे. जसं एखादा